हे आहे देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशन। या स्टेशनवर आल्यानंतर इथला टापटीपपणा पाहिल्यानंतर रेल्वे मंत्रालयासाठी या स्टेशनचं महत्त्व अधोरेखित होतं। रेल्वे मंत्रालयाच्या नजरेत या स्टेशनचं महत्त्व आहे देखील तसंच, आणि म्हणूनच करोडो रुपये खर्च करून या स्टेशनला नवं रूप दिलं गेलंय। पण त्याचा उपयोग कुणाला, करोडो रुपये कुणासाठी खर्च केले, हा प्रश्न या स्टेशनवर महत्त्वाची एकही गाडी थांबत नसल्यानं आपोआप उपस्थित होतोय। खरं तर या स्टेशनच्या परिघात लष्करी हद्दीतील परिसर आहे। या ठिकाणी साऊथ एअरफोर्स आर्टिलरी सेंटर, मिलिटरी हॉस्पिटल, लष्कर भरतीसाठी 116 टीए बटालियन, आर्मी सेंटर तसेच 16 शैक्षणिक संस्था या परिसरामध्ये आहेत। एकूणच राष्ट्रीय दृष्टीनं हे रेल्वे महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक आहे। संपूर्ण भारतात लष्करी कर्मचारी आणि संबंधित इतर कर्मचारी देशसेवेसाठी या स्टेशनवरून प्रवास करतात। या गोष्टीचा विचार न करता कोविड महामारीपासून रेल्वे प्रशासनानं येथे थांबणाऱ्या 20 ते 22 रेल्वे गाड्यांचा थांबा बंद केलाय। त्यामुळे प्रवासी वर्गासह कर्मचाऱ्यांचेही हाल होत आहे। गाड्यांचा थांबा अचानक बंद केल्यामुळे रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे। 2 उपाहारगृह देखील बंद पडलेत। देवळाली रेल्वे स्थानकावर हमाली, मोलमजुरी करणाऱ्या मजुरांवर आणि रिक्षा चालकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे। गाड्यांना थांबा नसल्यानं देवळाली रेल्वे स्टेशन भकास निर्मनुष्य झाल्यामुळे पूर्वीप्रमाणेच गाड्यांना थांबा द्यावा यासाठी रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीनं खासदार राजाभाऊ वाजे यांना निवेदन देण्यात आलंय। याविषयी अधिक माहिती देताना रिक्षा चालक अविनाश घेगडमल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। मी सर्व देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशन येथील रिक्षा चालक मालक संघटना यांच्या वतीने माननीय राजाभाऊ वाजे यांना रिक्षा आमच्या समस्यांचं लेटर आम्ही त्यांना प्रदान केलंय। गेल्या कित्येक वर्षापासून देवळाली रेल्वे स्टेशन येथील रेल्वे थांबा हा बंद केल्यामुळे प्रवाशांचे व रिक्षा चालकांचे व महिलांचे अतोनात हाल होत असून त्याबद्दल आम्ही वाजे साहेबांना पत्रकाद्वारे सर्व रिक्षा चालक मालक संघटना आम्ही सर्व कार्यकर्ते कातोरे साहेब, केदारे साहेब, काळू साहेब, पगार साहेब आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे। याबद्दल ते संसदेत अहवाल सादर करणार असून गाड्या चालू करण्यास ते आटोकाट प्रयत्न करणार आहे असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे। आम्ही त्यांना अशा प्रकारचे निवेदन सादर केलेलं आहे। बोला। विष्णू कातोरे यांनीही याविषयी आपला तीव्र संताप व्यक्त केलाय। माझे नाव विष्णू देवचंद कातोरे, एक रिक्षा चालक। आम्ही देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशन इथे रिक्षा व्यवसाय करत असताना आमच्या रिक्षाचा व्यवसाय हा केवळ रेल्वेच्या गाड्यांवर अवलंबून आहे आणि ह्या 2020 पर्यंत पूर्ण गाड्या चालू होत्या, जवळजवळ 42 गाड्या चालू होत्या। त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये सर्व गाड्या बंद केल्या आणि बोटावर मोजल्या इतक्या म्हणजे 4 ते 5 गाड्या चालू आहे। त्या गाड्या पूर्ण चालू व्हावा हे निवेदन देण्यासाठी आम्ही सिन्नर येथील आमचे लाडके खासदार राजाभाऊ वाजे यांच्या कार्यालयावर येऊन त्यांना निवेदनाद्वारे आम्ही निवेदन दिलं आणि त्यांनी तो संसदेमध्ये आमचा आवाज उठवावा आणि सर्व गाड्या पूर्ववत चालू करण्यात यावा अशी आमची सर्व रिक्षा चालक मालक संघटनेची मागणी आणि अनुनात आमचे जे हाल होत आहेत ते त्याने दूर करावं एवढंच आमचं म्हणणं आहे। यापूर्वी देवळाली रेल्वे स्टेशनवर अगोदर थांबणाऱ्या गाड्या त्या म्हणजे मुंबई कलकत्ता मेल व्हाया नागपूर सुपरफास्ट, मुंबई सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस, मुंबई कलकत्ता मेल व्हाया अलाहाबाद सुपरफास्ट, लोकमान्य टिळक टर्मिनल्स शालीमार एक्सप्रेस तसेच लोकमान्य टिळक टर्मिनल्स गोरखपूर कुशीनगर एक्सप्रेस, मुंबई भुसावळ पॅसेंजर, लोकमान्य टिळक टर्मिनल्स मनमाड गोदावरी एक्सप्रेस सुपरफास्ट, मनमाड इगतपुरी शटल, मुंबई फिरोजपूर पंजाब मेल सुपरफास्ट, लोकमान्य टिळक टर्मिनल्स गुवाहाटी एक्सप्रेस व्हाया बैरोनी, लोकमान्य टिळक टर्मिनल्स गुवाहाटी एक्सप्रेस व्हाया मांडला, देवळाली भुसावळ शटल भुसावळ पुणे एक्सप्रेस, राज्यराणी एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनल्स अंजनी एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनल्स निजामाबाद एक्सप्रेस या गाड्या थांबत होत्या आणि आता लोकमान्य टिळक टर्मिनल्स राजेंद्रनगर पटना एक्सप्रेस, मुंबई अमृतसर एक्सप्रेस, मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस, मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेस, मुंबई नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस सुपरफास्ट या 5च गाड्या थांबत आहेत।
खासदार राजाभाऊ वाजे या प्रश्नाला न्याय देतील अशी अपेक्षा रेल्वे चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष बाळू बोराडे, विष्णू कातोरे, सुनील पगारे, सुनील गांगुर्डे, गोरख पगारे, राजू साळवे, सुनील उकरांडे, हिरामन जाधव, किशोर साळवे, अविनाश घेगडमल यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली आहे. आपली दुनियादारीसाठी भरत चव्हाण, नाशिक रोड.